तर आहे ना इथं मला आहे ना पाणीपुरी बनवायची होती, त्यासाठी मी इथं चिंच घेतल्या होत्या आणि त्याच्यात पाणी टाकून आणि गूळ टाकून शिजवून घेतले होते मस्त अशा. तर इथं पाणी आधी मी तयार करून घेतलं आणि मग बाकीची रेसिपी पुढे तुम्हाला दिसणारच आहे मी काय काय बनवलं पुढे. तर पहिले बटाटे उकडत घालते, बटाटे. तर मला आहे ना पिवळे वाटाणे म्हणजे ते सफेद वाटाणे जे असतात ते भेटले नाही, तर मला ग्रीन वाटाणा भेटलाय, तर मी तोच यूज करणार आहे आता. तर इथं आता मी चिंचेचं पाणी बनवलंय, म्हणजे प्रोसेस झाली, अजून त्याची बाकी थोडंफार, तर ते आता मी करून घेते. तोपर्यंत आधी मी वाटाणे बटाटे लावून घेते. तर आता इकडे वाटाणे बटाटा टाकला उकडायला, तोपर्यंत आहे ना आता मी पाण्याचं बघते, म्हणजे त्याला लाल मिरची पावडर वगैरे टाकायचं तर ते करून घेते मी. आणि इकडे ना मी पाणीपुरीसाठी जे पुऱ्या आणल्या आता तळायच्या, आणि पाणीपुरीचा मसाला आहे त्यामध्ये, तर तो पण त्याचं पण पाणी मी बनवून घेते. तर चला मग तुम्हाला झाल्यानंतर दाखवते. आता बघू शकता वाटाणे उकडलेले छान मस्त, आणि बटाटे पण उकडले. इकडे प्रॅक्टिससाठी काढून ठेवले काही बटाटे, आणि हे भाजी करायची ती रगडा. तर मैत्रिणींना मी इथं घेतलेला आहे डिसॅनोचा पास्ता. तर हा पास्ता हा 100% गव्हापासून बनलेला आहे, यामध्ये बिलकुल मैदा नाही आहे. आपण हा नाश्त्याला रोज बनवू शकतो, मुलांना पण खाऊ घालू शकतो, आणि इट्स अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन, सो हेल्थी स्नॅक. तर नाश्त्यासाठी खूप परफेक्ट आहे. आणि आता इथे मी बटर टाकलेला आहे. बटर टाकल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेतलं, आणि त्यानंतर मग कांदा टाकला. कांदा व्यवस्थित परतून घेतला थोडासा ब्राऊन होतं, आणि मग टोमॅटो टाकले. टोमॅटो पण परतून घेतला. नंतर पास्ता मसाला टाकला थोडासा, मग लाल मिरची पावडर टाकली थोडीशी, आणि हे जे आहे शेजवान चटणी आहे, शेजवान चटणी ते टाकून सगळं व्यवस्थित परतवून घेतलं. मग त्यामध्ये 2-3 चमचे मी सॉस टाकून घेतला. सॉस टाकल्यानंतर मग मी त्यामध्ये जो आपण पास्ता तयार करून घेतलेला होता उकडून वगैरे, तर तो मी त्यामध्ये ॲड केला, आणि ते मस्त असं व्यवस्थित परतवून घेतलं त्या सगळ्या मसाल्यामध्ये. आणि पास्त्याचा शेप असा असल्यामुळे त्यामध्ये लवकर मसाले ऑब्झर्व होतात, आणि खायला टेस्ट पण खूप छान येते. तर हा सॉस मी बनवून घेतलेला आहे, तर याची रेसिपी एक दिवस मी तुम्हाला दाखवेल नक्की. तर व्हाईट सॉस पास्ता खूप छान लागतो. आणि आता इथे मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलेला आहे, आणि ते पण मस्त असं मिक्स करून घेतलं. गरम गरम खाण्यासाठी खूप टेस्टी आहे, आणि 5 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर आता तुम्ही ते बघू शकता, आपला टेस्टी पास्ता तयार आहे. आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही हा पास्ता ऑर्डर करू शकता डिसॅनोचा. साठी बनवते तसं ते बनवते मी. आता ते बनवून घेते मग तुम्हाला दाखवते. आता बघू शकता इथं मी मॅश करून घेतलं आहे, आणि त्यासाठी थोडासा कांदा टाकणार आहे. म्हणजे मी सगळं पाणीपुरीच्या अनुसार मी हा कांदा बारीक करून घेतला आहे, पण त्यामध्ये ना थोडासा कांदा टाकणार आहे, अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे, आणि इकडं टोमॅटो टाकणार आहे. तर परतून घेते मी आता. तुम्ही इथं बघू शकता मी तेल टाकलं आहे, आणि यामध्ये ना आता जिरं टाकते गरम झाल्यानंतर, आणि नंतर कांदा आणि टोमॅटो टाकून ते व्यवस्थित परतून घेणार आहे. जिरं टाकले, आणि यामध्ये आता कांदा टाकते. कांदा परतल्यानंतर मी ते टोमॅटो टाकले आता. लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला. पॅटी करून घेतले, आता पॅटीस बनवून घेते याची मी. पुरी किती फुगले मस्त आहे. हा वाचले भारी आला. एकच मिनिट, ते आपोआप उलटी पडते. ते बघ किती छान होतं. पावच खाता दुसरी पाणी गोड पाणी.